वर्षानुवर्ष बेकायदेशीरपणे सुरू असलेला मटक्याचा आकडा वेळेपूर्वी कधीच फुटला नाही. पण नीटचा पेपर अनेक स्तरांची सुरक्षा असूनही फुटतोच कसा, असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. सध्या देशामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. सगळ्यात पहिलं नाशिकचा शुभम खैरनार, नंतर बीडचे PV कुलकर्णी, नंतर पुण्याच्या मनीषा पांढरे आणि शेवटी ज्यांचं नाव आलं ते लातूरच्या RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर. विद्यार्थ्यांचे लाडके असणारे मोठेगावकर एकेकाळी सायकलवर जाऊन ट्युशन घ्यायचे, पण त्यांची आजची उलाढाल 100 कोटींपर्यंत आहे. ते कशी काय आणि नीट पेपर फुटीच्या मागे यांचा हात कसा, आणि त्यांच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राची मूळ प्रश्नपत्रिका सापडली आहे, त्यामुळे त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. नेट, JEE, CET परीक्षेच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिवराज मोठेगावकर यांचं खूप मोठं नाव होतं. त्यांना एम सर म्हणून ओळखलं जायचं. एकेकाळी मोठेगावकर हे सर लातूरमध्ये घरोघरी जाऊन ट्युशन घेत असत आणि मुलांना शिकवत असत. केमिस्ट्री विषयांमध्ये यांचा खूप मोठा दरार आहे. खूप सोप्या पद्धतीने ते केमिस्ट्री शिकवत असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत आणि मुलांकडून परीक्षेची जोरदार तयारी करून घेणे यामुळे त्यांच्या कोचिंग क्लासेसचे निकाल चांगले येत होते. त्यांच्या कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कल वाढत गेले. त्यामुळे RCC शिक्षण संस्था ही लातूर मधील एक मोठी संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. यामध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विशेष प्रसिद्धी होती. सध्या RCC मध्ये 40,000हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. लातूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधार ही RCC शिक्षण संस्था आहे, कारण या संस्थेची उलाढाल 100 कोटींच्या आसपास असल्याची शक्यता आहे. 3 मे रोजी मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG ही परीक्षा देशभरात घेण्यात आली, पण या परीक्षेचे पेपर फुटल्याचे लक्षात येतात 12 मे रोजी ही परीक्षा रद्द करण्यात आली. यामध्ये सगळ्यात मोठा सूत्रधार शिवराज मोठेगावकर हा आहे. त्याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. CBIने मोठेगावकर यांच्या घरी जाऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या हाती भक्कम पुरावे लागले. त्यामुळेच त्यांनी त्याला अटक केली. पण शिवराज मोठेगावकर याने आपल्या स्वतःच्या मुलासाठीच हा नीटचा पेपर फोडला होता का, असा संशय CBIला आहे. CBI आता या दृष्टीने तपास करत आहे, कारण त्यांचा मुलगा या वर्षी 12वीला आहे. मोठेगावकर हे अशी जाहिरात करतात की मी मेडिकलला माझे 1500 विद्यार्थी यांना ऍडमिशन मी स्वतः मिळवून देतो. मी जे सांगतो तेच प्रश्न परीक्षेत येत असतात, असाही त्यांचा दावा आहे. अशा वेळी जर स्वतःचाच मुलगा 12वीला असेल आणि त्याच्या मुलाने टॉपचा स्कोर केला तर त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि इतर पालकांचा विश्वास वाढेल. त्यामुळे त्याचा फायदा त्यांच्या कोचिंग क्लासेसला होईल. हा फायदा पाहून आणि स्वतःच्या मुलाचा स्कोर वाढवण्यासाठी त्यांनी हा नीटचा पेपर खरेदी केला होता का, या दृष्टीने CBI आता तपास करत आहे. NTA म्हणजे ज्या ठिकाणी नीट पेपर तयार होतो त्या ठिकाणी प्राध्यापक PV कुलकर्णी आणि पुण्याच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे या दोघांची नियुक्ती होती. या दोघांनीच प्रश्नपत्रिका मोठेगावकरांना दिल्याचा संशय आहे. आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनवण्यासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
मोठे गावकऱ्यांनी हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन सामाजिक आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.